इथं आम्ही न्यायासाठी आलो आहे. जे आमच्या गावातील 2 मुलं आहेत त्यांना चालवत येत नव्हता तरी त्यांनी चालवत आणला. त्यांनी ॲक्सिडेंट केला. 2 जीवाचा बळी घेतला. त्यांनी कोणती काम करणारे पोरं होते. न्याय मागायला आलो. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इथं आम्ही न्यायासाठी आलो आहे. जे आमच्या गावातले 2 मुलं आहेत, एक अर्पित मंगळे आणि विलास घावडे यांचा ट्रॅक्टरने जीव घेण्यात आला आहे. म्हणजे यांनी अवैध रीतीचा ट्रॅक्टर पकडून ड्रायव्हर न घेता यांनी स्वतः चालवलेला आहे आणि स्वतः यांनी ॲक्सिडेंट केला. आणि ॲक्सिडेंट केल्याच्या नंतर यांनी जो फुटेज असते आपल्या इकडे रोडवर लागले गेले हे सगळे डिलीट मारले आणि यांनी जसा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला नेला तिथं जो कॅमेरा आहे तोही डिलीट केला. आणि नंतर जो ट्रॅक्टरला जे रगत लागलं होतं, जे केस होते, मांसाचे तुकडे होते, यांनी रात्रीतून तो ट्रॅक्टर धुवून टाकला. आणि धुवून टाकल्याच्या नंतर मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो तर यांनी म्हणजे असं आम्हाला सांगितलं का हे अज्ञान वाहनानं ॲक्सिडेंट झाला आहे. खरी गुन्हेगार तर हे मनोहर पवार जो आमचे बीडचे ठाणेदार होते समजा, यांच्या हातानं घडले आहे. आणि यांचे जे फुटेज होते यांनी हे सगळे नष्ट केले आहे. आणि जे नियरचं पोलीस प्रशासन आहे त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. मेन म्हणजे आमचे इथचे ठाणेदार जे बेहरानी साहेब आहे यांनी आम्हाला हाकलून दिल्यासारखं केलं आहे. म्हणजे आजही यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे बिलकुल कचरा समजून घेतला आहे. आणि आमचे दोन्ही जीवाचं यांनी पूर्ण खतम करून टाकलं आहे. आणि त्यांच्या लहान लहान मुलं, एक आता 7व्या महिन्याची समजा बाई आहे, यांनी म्हणजे विचार नाही केला. आणि त्यांचा परिवाराचं कसं करायचं, काय करायचं याच्यासाठी आम्ही आलो आहे इथे. आता कोणाला भेटले तुम्ही? आता आम्ही SP साहेबाला भेटलो. आता निवेदन दिलं आहे. आता आमच्या इथचे जे कर्तृत्ववान लोक आहे ते गेले आहे. आता ते काय बोलणार आहे, काय आम्हाला संभाषण देन आता समजा आम्हाला. काय नाव तुमचं? माझं दिलीप दादे. घटना झाली रविवारी. त्यामध्ये काय झालं, रेतीचा ट्रॅक्टर पकडला. त्यात म्हणजे काय झालं, पवार साहेब आमचे हेड म्हणजे सेकंड ठाणेदार आहे आमचे बीडचे, त्यांनी ट्रॅक्टर चालवत आणला. त्यांना चालवत येत नव्हता तरी त्यांनी चालवत आणला. आणि या निष्पाप 2 जीवाचा बळी घेतला त्यांनी. आज आमची मागणी एवढीच आहे शासनाला किंवा प्रशासनाला का याला न्याय मिळाला पाहिजे आणि यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे. आज कसं आहे, हे गवंडी काम करणारे पोरं होते, यांचा जीव घेतला त्यांनी. या आमच्या बेराणी साहेबांनी आमच्या इथल्या फॉरेन्सिक आपल्या काय म्हणजे फुटेज वगैरे सगळे गायब केले. तुम्हाला सांगतो याच्यामुळे काहीच नाही ठेवलं. तुम्हाला सांगतो आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्ही न्याय मागायला आलो इथं. आमची एवढीच मागणी आहे.